कृषी पर्यटन क्षेत्राचा आज आमचा हा दुसरा दिवस. रात्री अतिशय गाढ झोप लागली आणि त्यानंतर सकाळी सकाळी हे दृश्य नजरेस पडलं. आपण बघू शकता सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. रास्तों से मेरी गहरी यारी हो गई, जो फर्ज से भरा था बस्ता वो भी खाली हो गया. बुरा है जमाना तू चल टकर न कर अगर मगर, कैसा है ये सफर, मंजिलों खरोखर असं वाटतं की इथंच राहावं. इतकं सुंदर असं हे पर्यटन क्षेत्र. प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त. येथील कर्मचारी आणि या फार्म हाऊसचे ओनर नितीन दादा, सचिन दादा खूपच छान पद्धतीने त्यांनी हे क्षेत्र डेव्हलप केलेलं आहे. खरोखर अॅग्रो टुरिझमचा आनंद आम्ही पहिल्यांदा घेत आहोत आणि खूपच आनंद येत आहे. सेंद्रिय पद्धतीची निंबूची बाग सुद्धा त्यांची आहे. आपण बघू शकता. पैरों को बांधे बेड़िया, बताए सौ कहानियां. तू रोशनी तू रंग है, तू उड़ रही पतंग है. बना है तुम्हारे कसम आसमान, तो इस कमाने का फैसला. गुजर ऐसी राह से गुजर, जी उठे हर घड़ी हर पहर. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. सफर सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है एवढंच सांगू शकतो की कॅमेरा नाही जस्टिफाय करू शकणार इतकं. सफर. यासाठी तुम्हीच भेट द्यायला हवी. कैसा है ये सफर, आणि खरोखर विकेंडला किंवा कुठलाही गेट टुगेदर असेल, कुठलीही पार्टी असेल, तुमची बर्थडे असेल, वेडिंग सेरेमनी असेल, प्री वेडिंग शूट असेल, तर इकडे नक्कीच भेट द्या. रास्तों से मेरी गहरी यारी हो गई, जो फर्ज खूपच से भरा था बस्ता वो भी खाली. मनाला भावणारी ही जागा आहे. है जमाना तू चल टकर न कर अगर मगर. समोर आपण त्यांच्या नारळाच्या बागा बघू शकतो. मोसंबीच्या बागा आहेत, नारळाची झाडं आहेत, विविध प्रकारची रोपं, विविध प्रकारची झाडं
खूप सारे पशुधन, कैसा है ये सफर मंजिलों की न है कोई खबर एकदा भेट द्यावी इतकी सुंदर अशी जागा. परत मी आपल्याला एकदा ऍड्रेस कडे घेऊन जातो. आपण बघू शकता महाराष्ट्र शासन प्रमाणित वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र वडगाव जाधव, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. या ठिकाणी आपला मोबाईल नंबर दिलेला आहे. पैरों को बांधे बेड़िया बताए सौ कहानियां तू रोशनी तू रंग है तू उड़ रही आज आपण ज्या महाराष्ट्र शासन प्रमाणित वृक्ष कृषी पर्यटन केंद्राला भेट दिलेली आहे त्याचे ओनर आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. बसूया आपण. तर काल रात्री आम्ही इकडे आलो आणि खूपच सुंदर अनुभव आलेला. परंतु सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायचं होतं की अगोदर आपला छोटासा परिचय द्यावा असं नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र भीमराव पाटील. मला या परिसरात नितीन आबा म्हणून ओळखतात. मी वाढलोपाची जी शेती होती आमच्या वडिलांची, ती शेती 12 एकर होती. ती शेतीत काहीतरी वेगळं करावं म्हणून लहानपणापासून माझा तो विचार आला आणि मी हळूहळू झाडं लावत गेलो आणि आता त्याला वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित झालं. मला एक सांगा की ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि असं का करावं असं वाटलं तुम्हाला? ऍक्च्युली मी कुठे शिक्षण केलं नाही किंवा कुठे बाहेर गेलो नाही. मी शेतातच असल्यामुळे मला ते काहीतरी करावं म्हणून मी झाडं लावत होतो आणि ते झाडांना व्यवस्थितपणे लागवड झाल्यामुळे माझे मित्र कृषी अधिकारी ते आले तर ते माझी स्तुती करायची की खूप छान केलं, हे किती छान लावलेत, हे झाड कुठलं आहे. मग त्यात मला आयडिया येत गेली आणि हळूहळू त्याचं रूपांतर मग कृषी पर्यटनात. म्हणजे इतकी सुंदर कल्पना बुवा, हे इतकं सुंदर प्लॅनिंग जे आहे, जसं शेततळ आहे त्याला तुम्ही छोट्याशा तलावात रूपांतरित केलं, बोट्स आणल्या आणि इतके सगळं पशुधन जमा केलं. याच्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला खूप आलेली असेल ना? मग याच्यासाठी तुम्ही तरतूद कशी केलेली आहे? ऍक्च्युली आपल्याकडे तसे काही पैशांचं नव्हतंच. खूप सर्वसामान्य परिस्थितीतून आपण ही शेती उभी केली. कधीतरी असं व्हायचं की 2-3 वर्ष उत्पन्न आलं आणि एका वर्षी दुष्काळ आला की पूर्ण सुकून जायचं. मग म्हटलं शेततळ असणं गरजेचं आहे. मग हळूहळू शेततळ केलं. तर मग मित्रमंडळींनी मदत करून शेततळ झालं. त्याच्यानंतर मग शेतीला पूरक हे गाई असल्या पाहिजे, कोंबडी असली पाहिजे, बकरी असली पाहिजे. शेती नुसती शेती करून भागत नाही. बरोबर. हे माझ्या लक्षात आलं आणि जे नुसती शेती होती तर ते शेतकऱ्यांचे हाल मी बघितलेले होते. त्यांना चांगले जीवन जगता येत नव्हतं, नाही तर त्यांना शेवटी आत्महत्या करावी लागत होती. असे काही शेतकरी. तर मग मी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हे सर्व केलेलं आहे. माझ्याकडे आता 70 गायी आहेत, 40-50 बकरी आहेत, कोंबडी आहेत 40-50 आणि ते एक दुसऱ्याला पूरक असतात. वेस्टेज असं काहीच जात नाही. एक सायकल आहे. मी कधी काडी कचरा जाळत नाही शेतात. गांडूळ खतावर 2004 पासून आपण गांडूळ खत तयार करतो आणि पूर्ण सेंद्रिय शेती आपली आहे. खूपच सुंदर. म्हणजे इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा मेसेज आहे की माणसाने खचून न जाता त्या परिस्थितीतून मार्ग काढावा यासाठी. आणि खरोखर इतकं सुंदर असं डेव्हलप केलंय तुम्ही. तुमची जेवणाची व्यवस्था, तुमचं आदरातिथ्य, तुमची एनर्जी, हे सर्व गोष्टी आम्हाला खूप भावली. तर मी सगळ्या व्ह्युअर्सला सांगू इच्छितो की नितीन दादा जे आमच्या समोर बसलेत तर हे ओनर आहेत, पण इतके सिंपल आहेत, इतके साधे आहेत की ते प्रत्येक वेळेस तुम्ही जेवण केलं का सगळ्या गोष्टींची आस्तविकपणे चौकशी करतात आणि काय हवं नको सगळं ते विचारतात. आणि खूपच अनुभव आलेला आम्हाला वेगळा. आम्ही तर असं ठरवलंय की दादा की प्रत्येक महिन्याच्या एंडला तुमच्याकडे आम्ही भेट देणार आहोत आणि आमचे जेवढे नातेवाईक येतील त्यांना आम्ही इकडे नक्की आणू. एक रात्र खूपच चांगल्या इथं जाते आपली आणि खूपच चांगली गाढ झोप लागली, घरच्यासारखं जेवण आणि तितकी चांगली झोप लागलेली आहे. तर दादा मी शेवटी एकच सांगेल व्ह्युअर्सला, तुम्ही आमच्या जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता? अतिशय चांगलं तुमचं पण खूप चांगलं काम आहे की तुम्ही एक आमच्यासारखे होतकरू प्रामाणिक करणाऱ्यांना पुढे आणत आहात आणि तुमचा चॅनल खूप सर्वांनी बघावा आणि
सत्य काय असतं ते जाणून घ्यावं आणि सत्याच्या पाठीमागे उभं राहावं. याच्यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. धन्यवाद नितीन दादा. मी परत एकदा माझ्या व्ह्युअर्सला सांगेल की आपण कॅमेऱ्यात जास्त गोष्टी बघू शकत नाही. कॅमेरा फक्त जास्तीत जास्त गोष्ट जी जेवढ्या त्याच्या अँगलमध्ये ते तेवढीच दाखवू शकते. परंतु आपण स्वतः इथे आलात तर आपल्याला नक्कीच वेगळा अनुभव येईल आणि आपल्याला इथलं आदरातिथ्य आणि इथल्या सगळ्या गोष्टीचा निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा ह्या ॲग्रो टुरिझम स्पॉटला नक्कीच आपण भेट द्यावी अशी मी माझ्या सगळ्या व्ह्युअर्सला सगळ्या सबस्क्रायबरला विनंती करतो. आपण आमच्या चॅनलला वेळ दिला नितीन दादा तर त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. ऍक्च्युली जेवणानंतर करायला पाहिजे पुरं जेवण पचून जाईल. वृक्षमित्र कृषी पर्यटन क्षेत्राच्या या शेततळ्यातील बोटिंगचा आम्ही आनंद घेत आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळच्या बोटिंगचा आनंद काही वेगळा आहे. काल रात्री सुद्धा आम्ही बोटिंगचा आनंद घेतला होता आणि सकाळचा हा नजारा तर वेगळाच सूर्योदयानंतरचा. समोरच्या नारळाच्या बागा बघितल्या तर असं वाटतं की आपण केरळातच आलोय आणि नगरदळ्यापासून अगदी मोजक्या अंतरावर असणारं हे सुंदर असं ॲग्रो टुरिझम. इकडे आपण बघू शकता चिकूच्या बागा आहेत, आंब्याची झाडं, लिंबाची झाडं, तिकडे मोसंबीच्या बागा आहेत. खूप अप्रतिम लांब आपल्याला केळीच्या बागा दिसत आहेत. मोसंबी, केळी, खूप अप्रतिम लोकेशन. पर्यटक निवासाची बॅक साइड आहे. हे यांचं दुमजली किचन, जेवणाची व्यवस्था. सर्व प्रकारच्या सूचना फलकांचा त्यांनी वापर केला आहे. वेगवेगळे सूचना फलक आहेत. शब्दात वर्णन करता येणार नाही, शब्द तोकडे पडतात. प्रत्यक्ष फील घेण्यासाठी तो अनुभव खूप महत्वाचा आहे. स्वतः येणं खूप महत्वाचं आहे. समोर आपण बघू शकता डोंगर रांगा गवतळा घाटाच्या. आपण बघू शकता इथल्या जे ॲग्रो टुरिझमची जी जागा आहे तिथला सुंदर छोटासा वॉक आपण घेऊया. खूप वेगवेगळ्या प्रकारची वृक्षराजी आहे. गवती चहा, पपई, चिकू, पेरू, अप्रतिम. आणि झुल्यावर खेळणारी ही निरागस मुलं. असं करा सगळ्यांनी. व्हेरी नाईस.
मजा येते का? खूप खूप भाग्यवान लेकरं निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचा आनंद घेताना. गहरी यारी हो गई जो फर्ज से भरा था बस्ता वो भी खाली हो गया बुरा है जमाना तू चल डकर न कर सेंद्रिय पद्धतीची चिकूपणा सेंद्रिय पद्धतीने शेती केलेली आहे पूर्ण, कारण इथले सगळे जे फळं आहेत ती सेंद्रिय पद्धतीचीच आहेत. मुलांसाठी तो गार्डन एरिया आहे. हा इकडे पण आहे हर्षद. खूप छान डेव्हलप केलेलं आहे. पैरों को बांधे बेड़िया बताए सौ कहानियां तू रोशनी तू रंग है तू उड़ रही पतंग है बना है तू ढाले का सब आसमान है तू इस जमाने का खरोखरच एकदा या आलं पाहिजे इतक्या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात. ऐसी राह से गुजर जी उठे केवळ अप्रतिम. घड़ी हर पहर संपूर्ण शेताला राऊंड घेण्यासाठी त्यांनी रस्ता बनवला आहे. कैसा है ये सफर संपूर्ण जे 12 एकरचं क्षेत्र आहे न है कोई खबर सफर कैसा है ये सफर वृक्षमत्र कृषी पर्यटन क्षेत्राचं जे हे जे क्षेत्र आहे, हे जे शेत आहे, याचा आम्ही संपूर्ण शेताचा वाग घेत आहोत. आपण बघू शकता सेंद्रिय पद्धतीचे निंबू आहेत, सेंद्रिय पद्धतीची बाग आहे. सफर कैसा है ये सफर मंजिलों की न है कोई खबर प्रतिम असं दृश्य. सफर कैसा है ये सफर सोनू खाली बघून चाल. मंजिलों की न है कोई खबर हा इथे खाली जायला रस्ता आहे ना मग तिकडे. तेरी गहरी यारी हो गई जो फर्ज से भरा था बस्ता वो भी खाली हो गया बुरा है जमाना तू चल डकर न कर अगर मगर कैसा है ये सफर मंजिलों की न है कोई खबर सफर कोणत्या रस्त्याने यायला पाहिजे? कैसा है ये सफर आपण बघू शकता नितीन दादांच्या शेताच्या बाजूने एक छोटासा नाला वाहतो आणि तितकीच त्यांनी सुंदर फुलवली ही निंबूची सेंद्रिय बाग. आपण बघू शकता ते बांबूंची बेट. पैरों को बांधे बेड़िया
कहानियां, तू रोशनी तू रंग है, तू उड़ रही पतंग है, बना है सुधारने का सब आसमान है। संपूर्ण शेताला आम्ही आता एक राऊंड घेत आहोत. ते 12 एकरचं क्षेत्र आहे. ऐसी राह से गुजर, जी उठे हर घड़ी हर पहर, सफर कैसा है ये सफर, मंजिलों हो न है कोई खबर, पक्ष्यांचे आवाज, शुद्ध ऑक्सिजन कैसा है ये सफर, आणि तितकाच अद्भुत निसर्ग. रोजच्या धकाधकीच्या जीवनात असा वेळ काढणं खूप महत्वाचं आहे. कोकिळेची कुहू, चिमण्यांचा चिवचिवाट आणि शांत असं वाहणारं नाल्याचं पाणी. आपण बघू शकता इथून आपण ज्या स्पॉटला मुक्कामी आहोत शेताच्या एका कॉर्नर मधून त्याचा व्ह्यू दिसत आहे. मंजिलों की न है कोई खबर, अद्भुत नजारा. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर, शेततळ, रास्तों से मेरी रेसिडेन्शियल एरिया, हो गई, जो फर्ज से भरा था बस्ता वो भी खाली हो गया, बुरा है जमाना तू अप्रतिम निसर्ग. कर अगर मगर, कैसा है ये सफर, मंजिलों रेसिडेन्शियल एरियाच्या बॅक साईडचा एरिया आहे. जिकडे आपण मुक्कामी आहोत त्याचा बॅक साईडचा हा एरिया आहे. कैसा है ये सफर, आपण बघू शकता ह्या विविध प्रकारच्या फळबागा. सफर संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आजचा हा दिवस भाई साहब, डोंगराचं दृश्य पैरों को बांधे बेड़िया, अप्रतिम. बताए सब डोंगर रांगा, नारळाच्या बागा, निंबूच्या बागा, मोसंबीच्या बागा, इतकं सुंदर शेततळ, बोटिंग, इच अँड एव्हरीथिंग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाची शांतता, शुद्ध ऑक्सिजन. काय हवंय जगायला, यापेक्षा जास्त काहीच नाही. आणि तितकंच रुचकर आणि चविष्ट जेवण आणि तितकंच सुंदर असं आदरातिथ्य. नितीन दादा आणि त्यांचे चिरंजीव सचिन दादा आणि त्यांची संपूर्ण फॅमिली, त्यांची होस्टिंग खरंच वाखाणण्यासारखी आहे. एकदा नक्कीच भेटा मित्रांनो त्यांना. अगदी जिव्हाळा आणि माणुसकीचा ओलावा असणारी माणसं. खूप छान डेव्हलप केलेलं आहे त्यांनी. आपण बघू शकता या मोसंबीच्या बागा आणि ही झाडावरची फळं. आम्ही इकडून जाताना मोसंबीच्या काही फळांची मागणी करणार आहोत. त्यांचा जो दर असेल त्या पद्धतीने आम्ही घेऊ. निंबू सुद्धा घेणार आहोत, नारळाची मागणी करणार आहोत
सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. फक्त नियमांचं पालन महत्वाचं आहे. विचारल्याशिवाय कोणीच कुठल्याच फुलाला आणि फळाला हात लावायचं नाही. म्हणून इथे येताना अगोदर नियमावलीचे वाचन करा. नकळतपणे आपल्याकडून काही कृती होऊ नये म्हणून या पर्यटन स्थळांचं त्यांची जी नियमावली असते त्याचं पालन होणं महत्वाचं आहे. नितीन दादांनी दिलेला नाश्ता हा संपूर्ण वॉकओव्हर मध्ये आता संपत आलेला आहे. संपूर्ण शेताचा फेरफटका आम्ही केलेला आहे. खूपच मजा आलेली आहे मित्रांनो. मी सगळ्या व्ह्युअर्सला आणि सबस्क्रायबरला सांगू इच्छितो की चाळीसगावपासून फक्त 25 किलोमीटर आणि नगरदेवापासून सुद्धा तितकंच अंतर असेल. त्यामुळे खूप जास्त अंतर नाही. आपण नक्कीच या. हे लोकेशन आम्ही आता गुगल मॅपला पण टाकत आहोत. आपण सर्च करून लोकेशनला टाकून आपण येऊ शकता. बुकिंग नंबर्स आहेत. कॉन्टॅक्ट करून बुकिंग करा आणि एन्जॉय करा. फॅमिली, मित्र, परिवार या सगळ्या गोष्टी एकत्रित येणं खूप महत्वाचं आहे. गेट टुगेदर साठी सुद्धा सगळ्यात बेस्ट प्लेस आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट हिअर. इकडून या रस्त्याने आम्ही गेलो होतो आणि या रस्त्याने परत आलो. म्हणजे असा संपूर्ण वॉकओव्हर झालेला आहे. पूर्ण राऊंड घेऊन आम्ही अशा दिशेने इकडनं आलो आहेत. पूर्ण फार्म हाऊसच्या चारी बाजूने आणि परत एकदा बोर्डला आलो आहोत. महाराष्ट्र शासन प्रमाणित वृक्ष बोर्डच्या या दिशेने सुरू केलेला हा वॉकओव्हर पूर्ण शेताला आम्ही हा पूर्ण राऊंड घेत असे या रोडने परत या बोर्डकडे आलेलो आहोत आणि परत बोर्डकडे तुम्हाला नेत आहोत आम्ही. महाराष्ट्र शासन प्रमाणित वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र, वडगाव जाधव, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. आपण बघू शकता. खूप छान वाटलं वॉकओव्हर घेऊन. हा जवळपास 1 ते 2 किलोमीटरचा वॉकओव्हर असेल. 2-2.5 किलोमीटरचा असेल साधारण. आणि या वॉकओव्हर मध्ये संपूर्ण नाश्ता संपलेला आहे आमचा. दुपारचं जेवण ह्या सुंदर अशा कृषी पर्यटन केंद्रावर आपण बघू शकता. सेल्फ सर्व्हिस आहे.